वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डरीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय। मन्यसे यदि तत् शक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्। 11व्या अध्यायातला 4था श्लोक आणि या श्लोकावरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आपण पाहतो आहोत। चरित्र वर्णन आणि त्या चरित्राच्या अनुरोधाने जे काही गुण त्या चरित्रामध्ये प्रकट झाले त्याचं वर्णन कीर्तन या सदरामध्ये करण्याची प्रथा आहे। आपण कीर्तन भक्ती पाहतो आहोत। तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता न म्हणसी पात्रा पात्र पै कैवल्या ऐसे पवित्र जे वैरियाही दिधले मोक्षु दुराराध्यू तीर होय परी तोही आराधी तुझे पाय म्हणून धाडीसी तेथ जाय पायी कुजैसा। ही कीर्तन भक्ती करत असताना आणि चरित्र वर्णन करत असताना त्या चरित्रासारखं आपल्याला वागता येईल हे दुरापास्त आहे, हे घडणार नाही। न देव चरितन चरेत असं शास्त्र वचनच आहे। देवाचं जे चरित्र झालं, भगवंताचं जे चरित्र झालं, तशा प्रकारचं चरित्र करता येणं शक्य नाही। ते ज्या बोधानी राहिले त्या बोधानी राहता येणं शक्य आहे, तसं चरित्र अनुसरण शक्य नाही। आणि चरित्राच्या अनुसरणामध्ये एक प्रकारची कॉपी आहे, झेरॉक्स आहे। ती कॉपी अशा प्रकारचं आचरण हे कुठूनच कुठं घेऊन जाऊ शकत नाही। जे काही चरित्र घडलं असेल, जे काही गुणविशेष असतील, जे काही प्रसंग असतील, ते त्यांच्या जीवनात त्यावेळेला घडलेले असे प्रसंग असतात आणि त्यावेळेला त्यांचा जो भाव होता, त्यांचा जो बोध होता, त्यांचा जो आवाका होता, त्यांची जी शक्ती होती, ती शक्ती आचरणामध्ये आणता येत नाही। असं असल्यामुळं चरित्राचं हुबेहूब आचरण करू नये असं शास्त्र म्हणतं। तसंही गोपाळ कृष्णांचं जे चरित्र अर्जुन वर्णन करतो आहे, अथवा भगवंताचं जे चरित्र अर्जुन वर्णन करतो आहे, ते चरित्र कुणाच्याही आवाक्या बाहेर आहे। भगवंतांनी सर्व लोकांसमक्ष, सर्व राजे रजवाडे यांच्या समक्ष शिशुपालाचा वध केला। आपल्याला सर्वांच्या समक्ष तर सोडा,
पण अगदी एकट्याला गाठून देखील एकाला मारता येणं शक्य नाही. हे जे चरित्र आहे, हे चरित्र जसंच्या तसं आचरण करणं ही गोष्ट जवळपास अशक्यच आहे आणि ती अपेक्षा नाही. मग चरित्र गायन कशासाठी? तर चरित्र गायनाने आपल्या चित्तवृत्ती प्रसन्न होतात, निर्मळ होतात. चरित्र गायन या अंगाने जेव्हा कीर्तन घडतं तेव्हा जे काही चरित्र घडलेलं असेल त्याच्या आत जाऊन त्यांची बुद्धीची, त्यांच्या मनाची, त्यांच्या चित्ताची, त्यांच्या अंतःकरणाची, त्यांच्या बोधाची स्थिती कशी होती हे पाहणं देखील अगत्याचं राहतं. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता न म्हणसी पात्रा पात्र पै कैवल्या ऐसे पवित्र जे वैरी याही दिसले. जो वैरी आहे त्याचाही उद्धार भगवंतांनी केला. याचा अर्थ असा की आपण देखील वैऱ्याला दीर्घकाळ वैऱ्याप्रमाणे वागवता कामा नये. अंतःकरणात सद्भाव असायला हवा. या चरित्रापासून आपण शिकायचं काय हेही आपल्याला समजलं पाहिजे. कारण वैराने वैर वाढत जातं. भगवंतांनी वैर जेव्हा संपवलं तेव्हा त्या वैऱ्याला देखील आपल्या स्वरूपामध्ये सामावून घेतलं. असं म्हणतात की जेव्हा रावणाचा वध रामचंद्रांनी केला त्यावेळेला रावणाच्या शवाची विटंबना करण्यासाठी सैनिक पुढे सरसावले. तेव्हा रामचंद्रांनी त्यांना थांबवलं. ते म्हणाले की मृत्यूनंतर वैर देखील संपलं. आणि स्वतः रामचंद्रांनी त्याचे सगळे अंत्यसंस्कार धर्मवत असे केले. आणि म्हणून चरित्र गायन, चरित्राच्या अंगाने असणारे कीर्तन आपल्याला प्रेरणादायी ठरतं. मोक्षू दुराराध्यू कीर होय परी तोही आराधी तुझे पाय म्हणून धाडिसी तेथ जाय पायी कुजैसा. भगवान व्यासांनी महाभारतासारख्या ग्रंथाची रचना केली. ब्रह्मसूत्र भाष्य लिहिलं, ब्रह्मसूत्र लिहिलं. ब्रह्मसूत्र आपण लिहिलेलं आणि उपनिषद, वेदांत सार उपनिषद हे कसे एकच आहेत. वेदांताचाच उपदेश कसा ब्रह्मसूत्रामध्ये आलेला आहे, इतक्या अभ्यासपूर्ण पद्धतीने ब्रह्मसूत्र लिहिली. तरी देखील त्यांच्या जीवाला शांत वाटेना आणि म्हणून त्यांनी भागवताची रचना केली आणि भगवंतांचं वर्णन गायलं. भगवान व्यासांचे चिरंजीव शुकदेव हे जन्मतः विरक्त असे समजले जातात. विषयो जिणोनी जियाले शुकादिक दादुले तेही विषयो वर्णिता जहाले भाट जयाचे असं ज्ञानेश्वर महाराजांनी शुकांचं वर्णन केलेलं आहे. शुकांनी परीक्षित राजाला 9 दिवस 9 रात्री भागवत कथन करून सांगितलं आणि भगवंतांच्या सर्व लीलांमध्ये ते अत्यंत रमून गेले. तुवा सनकादिकांचे नि माने सायुज्जी सौरसू दिधला पूतने जे विषाचे नि स्तनपाने मारू आली. हा गा राजसूय यागाची या सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी ऐसिया अपराधिया शिशुपाळा आपण पेठ ठावो दिधला गोपाळा. आणि उत्तान चरणाची या बाळा काय ध्रुवपदी चाड. उत्तानपाद राजाचा मुलगा ध्रुव याला
आपल्या वडिलांच्या मांडीवर जाऊन बसायचं होतं. त्याच्या आईचं घरात तेवढं चालत नसे. उत्तानपाद राजाला अजून एक पत्नी होती, तिचं घरावर पूर्ण वर्चस्व होतं. असं असल्यामुळं आपल्या वडिलांच्या मांडीवर बसण्याची आस पुरीच होऊ शकत नसे. आपल्या वडिलांजवळ ती आई जाऊनच देत नसे. आणि एकदा ती असं म्हणाली की त्याकरता जर वडिलांच्या मांडीवर जाऊन बसायचं असेल तर त्याकरता भगवंताची आराधना करायला लागते आणि माझ्यासारखीच्या पोटी जन्म घ्यायला लागतो, तेव्हा मग वडिलांच्या मांडीवर जाऊन बसता येतं. असं सावत्र आई म्हणाल्यानंतर ध्रुव बाळांनी वनामध्ये जाऊन भगवंताची आराधना करायचं ठरवलं. कारण आता एवढा एकच उपाय राहिला की भगवंताची आराधना करणं, तरच वडिलांच्या मांडीवर जाऊन बसता येईल. ध्रुव बाळाचं तप पाहून स्वतः भगवंत प्रगट झाले. हा ध्रुव भगवंतांचं विलक्षण रूप पाहून भांबावून गेला. त्याला बोलता देखील येईना. तेव्हा भगवंतांनी आपल्या हातातल्या शंखाचा ध्रुवाच्या गालाला स्पर्श केला. तो बोलावा म्हणून स्पर्श केला. तेव्हा आपल्या वडिलांच्या मांडीवर बसण्यासाठी म्हणून आपण तप करतो आहोत, अशा प्रकारे न बोलता ध्रुव बाळांनी भगवंतांची स्तुती केली. ती ध्रुव स्तुती पुराणांतरी प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ना तरी मधुवनी ध्रुवास केले, जैसे कपोल शंखे शिवतले, मग वेदांची ही मती ठेले ते लागला बोलो. ज्या ठिकाणी वेद थांबले, वेदांनाही वर्णन करता येणं कठीण होऊन गेलं, अशक्य होऊन गेलं, अशा गोष्टी स्तुतीच्या अंगाने ध्रुव बाळाकडून ऐकल्यानंतर भगवंत प्रसन्न झाले. ध्रुव बाळ देखील त्या तऱ्हेने बोलल्यानंतर मोकळा झाल्यावर भगवंतांनी त्याची हकीकत जाणून त्याला आढळ पद दिलं, अशी पुराणांतरी कथा आहे. ऐसिया अपराधिया शिशुपाळा, आपण पेट ठावो दिधला गोपाळा, आणि उत्तान चरणाची या बाळा, काय ध्रुवपदी चाड तो वना आला याची लागी, जे बैसावे पितयाची या उत्संगी. की तो चंद्र सूर्या दिका परिस जगी श्लाघ्यू केला, ऐसा वनवासिया सकळा, देता एक चितू धसाळा. जे वनवासी आहेत, विजनवासी झालेले आहेत जगाच्या राहटीमुळे, अशा सर्वांकरता तू धसाळ होऊन काही देऊ करतोस. तुला राहवत नाही आता काय आपण द्यावं आणि काय नको यांच्याकरता, असं तुला वाटतं. ध्रुव, प्रल्हाद, पांडव
ही याची ठळक उदाहरणं आहेत. पुत्र आळविता अजामिळा आपण पे देसी. अजामिळ नावाचा ब्राह्मण, कान्य कुब्ज अशा देशातला एक ब्राह्मण, हा अत्यंत दुराचारी निपजला. या ब्राह्मणाने आपली स्वतःची स्त्री सोडून एका शूद्र स्त्री बरोबर राहायला सुरुवात केली आणि अत्यंत दुर्वर्तनी असा हा अजामिळ आपल्या मुलावर मात्र अत्यंत प्रेम करत असे. आणि आपल्या पुत्राला नारायण नारायण या नावाने हाक मारत असताना, आळवत असताना त्याची मृत्यू घटिका जवळ आली. त्यावेळेला यमदूतांनी जे पाश टाकायचा प्रयत्न केला तर नारायण असं नाम त्याच्या मुखात असल्यामुळं विष्णुदूत यमदूतांना पाश टाकू देईना आणि त्यांच्यातला संवाद विष्णुदूतांनी यमदूतांना ज्या तऱ्हेने थांबवलं, रोखलं आणि परत पाठवलं, तो अजामिळाच्या कानावर गेला. कसा गेला ते पुराणातली गोष्ट आहे, पण अजामिळाने ऐकला. आपण ऐकत नाही. मृत्यू समयी जेव्हा यमदूत पाश टाकतील तेव्हा किंवा पाश टाकायला आलेले आहेत वगैरे आपल्याला समजणं आणि बरा आता मी नको तू टाक वगैरे असं एकमेकांमध्ये ते म्हणतात, असं आपण ऐकू शकणार नाही. पण अजामिळाने ते ऐकलं. पुराणांतरीची गोष्ट आहे, भगवत भक्ती वाढवणारी गोष्ट आहे. आणि विष्णुदूतांनी अशा करता थांबवलं की हा नारायणाचं नाव घेतो आहे, तेव्हा आपल्याला जे जीवदान मिळालं तर ते नारायणाच्या नामाने मिळालं. आपण तर आपल्या मुलाला आळवत होतो, तरी देखील भगवंताचं नाव मुलाला ठेवल्यामुळं आपल्याला जीवदान मिळालं. या एका गोष्टीमुळं अजामिळाच्या अंतःकरणात विरक्ती उत्पन्न झाली. तो पुढं खूप उत्तम असा भगवत भक्त बनला. पुत्र आळविता अजामिळा आपण पे देसी, जेणे उरी हानितलासी पापरा, तयाचा चरण वाहसी दातारा. ज्यांनी उरावर, छातीवर लाथ मारली, ती लाथ अजून छातीवर तू मिरवतोस. भृगु ऋषी हे ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपैकी एक असे समजले जातात. आपल्या तपानी आणि आपल्या ज्ञान वैभवानी त्यांनी ब्रह्मा, विष्णू, महेश या तीनही देवांचा आदर संपादन केला होता. आणि सर्व ऋषीगणांमध्ये देखील त्यांना श्रेष्ठत्व होतं. एकदा ऋषींमध्ये चर्चा चाललेली होती की ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यापैकी जास्त श्रेष्ठ कोण, अशी चर्चा चाललेली होती. त्याचा निर्णय लागेना. त्यावेळेला सर्व ऋषींनी एकमुखाने भृगु ऋषींना या तीनही देवांची परीक्षा घेण्याचं काम सोपवलं. जेव्हा भृगु ऋषी ब्रह्मदेवांकडे गेले तेव्हा आपला मानसपुत्र आलेला पाहून ब्रह्मदेव अति प्रसन्न झाले. पण ब्रह्मदेवांची सर्व प्रसन्नता आणि नेहमीचं प्रेम ज्या कार्याकरता आलेले होते ते लक्षात घेऊन डावलून भृगु ऋषी ब्रह्मदेवांकडे पाठ करून उभे राहिले.
तेवढं कारण ब्रह्मदेवांना संताप येण्यासाठी म्हणून पुरेसं झालं. ब्रह्मदेवांची त्यांनी क्षमा मागितली आणि आपण येण्याचं कारण देखील सांगितलं आणि पुढं ते शंकरांकडे गेले. भृगु ऋषी येत आहेत असं पाहून भगवान शंकर अत्यंत प्रसन्न झाले आणि उठून पार्वतीसह त्यांना सामोरे गेले. तेव्हा स्मशानातली राख अंगाला फासणारा तू देव मला स्पर्श देखील करू नकोस असे उद्गार भृगु ऋषींनी काढले. तेव्हा आदिनाथ संतापले. भृगु ऋषींनी आपल्या या बोलण्याचं कारण आदिनाथांना सांगितलं आणि कसा बसा आदिनाथांचा राग शांत करून ते भगवान विष्णूंकडे गेले. तेव्हा क्षीरसागरामध्ये शेषशायी भगवान पहुडलेले होते. आणि त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय चुरत होते. ताड ताड पावलं टाकत भृगु ऋषी येत आहेत हे पाहून भगवान विष्णूंनी लक्ष्मीला बाजूला सारलं आणि एकूण आविर्भाव पाहून आपल्या हृदयाच्या ठिकाणी असलेला कौस्तुभ मणी देखील बाजूला सारला. भृगु ऋषींनी येऊन सरळ भगवंतांच्या छातीवर एक लाथ मारली. तेव्हा भक्तांच्या पायांचा हा प्रसाद आपण सदैव जतन करून ठेवू असं विष्णू स्मित करत भृगु ऋषींना म्हणाले आणि त्यांची पाद्यपूजा विष्णूंनी केली. अशा प्रकारे विष्णू हे सर्वात श्रेष्ठ दैवत आहे असा निवाडा भृगु ऋषींनी दिला. जो निर्माण करतो ब्रह्मा आणि जो संहार करतो शंकर अंतकाळी याच्यापेक्षा जो सांभाळतो त्याला अधिक सहनशील राहायला लागतं आणि ती सहनशीलता विष्णूंच्या ठिकाणी स्वाभाविक होती. जरी उघड उघड भृगु ऋषींची लाथ विष्णूंनी सहन केलेली होती तरी देखील सहन करण्याचा गुण सृष्टी सांभाळताना विष्णूंच्या ठिकाणी वाढत गेलेला होता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडून कौस्तुभ घेतला हाती. गोडवली वक्षस्थळाची वाखती चरण रजा, अजूनी ते पाऊलाची मुद्रा, मी जतन करी सुभद्रा. भगवंतांचे जे काही अवतार झाले त्या अवतारांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म आणि श्रीवत्स लांछन हे सोडून सर्व अवतार झाले. या सर्व गोष्टी एकत्रितरित्या फक्त भगवंतांच्याच ठिकाणी, भगवान विष्णूंच्या ठिकाणीच आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यात गोपाळ कृष्णांच्या अवतारामध्ये भगवंतांनी प्रसंगी चक्राचा वापर केलेला दिसतो, पण या सर्व गोष्टी एकत्रितरित्या फक्त विष्णूंच्या ठिकाणीच वैभव म्हणून आपल्याला पाहायला सापडतात. जेणे पुरी
हानितलासी पापरा, तयाचा चरण वाहसी दातारा, अजूनी वैरियांची या कलेवरा विसंबसी ना. वैरियाचं कलेवर म्हणजे सल्हाद या असुराचा पुत्र पंचनन. हा पंचनन पांचजन्य पंचजन हा समुद्रात राहत असे आणि जेव्हा गोपाळ कृष्ण सांदीपनी ऋषींच्या पत्नीला गुरुदक्षिणा देण्यासाठी म्हणून, म्हणजे मृत गुरुपुत्र जो समुद्रात बुडालेला होता तो परत आणून देईन असं वचन सांदीपनींच्या पुत्राला, सांदीपनीच्या पत्नींना दिल्यामुळं समुद्रातून गुरुपुत्राचं कलेवर आणण्यासाठी म्हणून भगवंत समुद्रामध्ये गेले. भगवंतांचं चरित्र इतकं विलक्षण आहे की ते जिथं जातील तिथं तिथं त्यांना धरून ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला. ते गोकुळामध्ये होते तर गोपींनी त्यांना धरून ठेवण्याचा प्रयत्न केला. यशोदा मातेने त्यांना धरून ठेवण्याचा प्रयत्न केला. देवकी वसुदेवांनी हा आपल्यापाशी राहावा असा प्रयत्न केला. शिकण्यासाठी म्हणून सांदीपनींकडे जेव्हा गोपाळ कृष्णांना पाठवलं तेव्हा आतापर्यंत आलेल्या सर्व शिष्यांच्या पेक्षा गोपाळ कृष्णांच्या ठिकाणी एक विशेष भाव सांदीपनींच्या पत्नीच्या ठिकाणी निर्माण झाला. अत्यंत वात्सल्याचा आणि मातृत्वाचा असा भाव निर्माण झाल्यामुळं जेव्हा शिक्षण पूर्ण झालं तेव्हा परत जाण्यासाठी म्हणून गोपाळ कृष्णांना अनुज्ञा मिळेना. सांदीपनींचा जो मुलगा होता तो मुलगा समुद्रात बुडून मृत झालेला होता आणि सांदीपनींच्या पत्नीला गोपाळ कृष्णांच्या रूपाने मुलगाच मिळाला. असं झाल्यामुळं गोपाळ कृष्णांना परत जायला परवानगीच मिळेना. तेव्हा पुढच्या कार्यासाठी जाणं आवश्यक असल्यामुळं तुमचा मृत पुत्र परत आणून देतो असं भगवंतांनी सांदीपनी ऋषींना सांगितलं. कारण सांदीपनी ऋषी अनुज्ञा देईनात आपल्या पत्नीच्या वर. आणि समुद्रात बुडालेला आपल्या गुरूंचा मुलगा परत आणण्याच्या मिशानी जो पंचजन होता त्या पंचजनाचा देखील येता येता गोपाळ कृष्णांनी वध केला. समुद्रात राहणाऱ्या या असुराकडे कोणाचंही लक्ष नव्हतं, पण त्या अंगाने समुद्रातली सर्व मंडळी निर्भय होऊन गेली. पण ज्यांनी आपला अपराध केला नाही त्याला येता येता मारायला लागलं. त्यामुळं गोपाळ कृष्णांनी त्यांच्या पंचजनाच्या अस्थीपासून एक शंख निर्माण केला, शंख तयार केला आणि तो शंख कायम ते आपल्या हातामध्ये वागवत असत. पहिल्या अध्यायामध्ये प्रत्येकाने आपला आपला शंख फुंकला असं जे वर्णन आहे तेव्हा गोपाळ कृष्णांनी पांचजन्य शंख फुंकला असं वर्णन आलेलं आहे. हा पांचजन्य शंख या पंचजन या असुराच्या अस्थींपासून तयार केलेला असा शंख आहे. त्याचं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करत आहेत. अजूनी वैरियाची या कलेवरा विसंबीसिना, ऐसा अपकारिया तुझा उपकारू, तू अपात्रीही परी उदारू, दे दान म्हणून दारवण. दारवंटे करू
जाहलासी बळीचा. हा जो बळी राजा होता तो खूप पुण्य पावन असा राजा होता. प्रल्हादाचा हा नातू आणि आपल्या पुण्यानी आणि दानानी आणि उत्तम कर्तव्य कर्मांनी आणि भगवत भक्तीनी त्याच्या पुण्याचा साठा विलक्षण वाढत होता. कोणीही साधक जेव्हा साधना करतो तेव्हा त्याच्या पुण्याचा साठा हा वाढत जातो. त्यांनी जर तसाच अर्धवट देह ठेवला तर तो देवलोकी देखील जातो असं भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे. तो परिमित पुण्याचा साठा जर झाला तर तो देवालाच प्राप्त होतो, देवाच्या गतीला प्राप्त होतो. पण या बळीराजाचा पुण्याचा साठा इतका विलक्षण झाला की इंद्राला असं म्हणतात की भीती निर्माण झाली की हा आपली जागा घेतो की काय. त्यामुळं इंद्राने भगवंतांकडे साकडं घातलं. बळीराजा हा इंद्रपदाकरता तपश्चर्या करत नव्हता. याचं कारण तो प्रल्हादाचा नातू होता. तो आत्मदर्शनाकरता साधना करणारा साधक होता. त्यामुळं इंद्राचंही मनोगत सुरक्षित राहील आणि बळीचंही काम होईल या हेतूनी भगवंतांनी वामनावतार धारण केला. आणि वामनावतारी भगवंत बळीकडं त्याचा एक यज्ञ झाल्यावर दान मागण्यासाठी म्हणून गेले. पण या वामनावतारी भगवंतांनी एक विलक्षण दान बळीला मागितलं. त्यांनी त्रिपाद भूमी बळीराजाकडे मागितली. तेव्हा इतक्या लहान व्यक्तीला 3 पावलं मावेल अशी जागा देणं सोपं आहे अशा कल्पनेनी बळीनी प्रथम पृथ्वी दिली. तेव्हा एका पावलामध्ये सर्व पृथ्वी व्यापल्यानंतर दुसरं पाऊल कुठं ठेवायचं तर जे ध्यानाचं आकाश म्हणजे खरं पुण्य बळीराजांनी संपादन केलेलं होतं तर ते आकाश चिदाकाश बळीराजांनी भगवंतांना देऊ केलं. भगवंतांनी तेही व्यापल्यानंतर आता फक्त एकच गोष्ट द्यायची उरली ती म्हणजे मीपणा. आणि त्याचं प्रतीक म्हणून बळीराजांनी आपलं मस्तक भगवंतांच्या समोर झुकवलं. तेव्हा भगवंतांनी त्याच्या मस्तकावर पाय ठेवला. एका तऱ्हेने बळीराजाला मुक्त केला. दुसऱ्या तऱ्हेने पुराणात अशी गोष्ट आहे की भगवंतांनी बळीराजाला पाताळात लोटलं आणि पाताळाचं राज्य बळीराजाला देऊ केलं. आणि स्वतः बळीराजाचा द्वारपाल होऊन पाताळाचं राज्य राखण्याचं काम देखील भगवंतांनी आपल्या स्वतःकडेच घेतलं. ऐसिया अपकारिया तुझा उपकारू तू अपात्रीही परी उदारू ते दान म्हणून दारवंटे करू जाहलासी बळीचा. तू ते आराधी ना ऐके होती पुसा बोलावीत कौतुके तिये वैकुंठी तुवा गणिके सुरवाडू गेला. मिथिला नगरीमध्ये पिंगला नावाची एक गणिका राहत असे. तिने मोठ्या आवडीने आपल्या जवळ एक पोपट पाळलेला होता आणि त्या पोपटाला ती राघव या नावाने हाक मारत असे. एकदा आपल्या व्यवसाय चिंतनामध्ये निमग्न असताना आर्ततेनी राघव राघव
असे शब्द तिच्या मुखातून बाहेर पडायला लागले. इतक्या आर्ततेने ती राघवाला हाक मारत होती की काही काळातच आपल्या व्यवसायाच्या चिंतेपोटी आपल्या तोंडून हे शब्द बाहेर पडत आहेत हे ती विसरून गेली. तिला राघव राघव असं म्हणण्यामध्ये विलक्षण आनंद वाटायला लागला. तिच्या चित्ताची शुद्धी होऊ लागली. तिच्या ठिकाणी विरक्ती निर्माण झाली आणि ती पुढं महान भगवत भक्त झाली. या गणिकेला भगवंतांनी वैकुंठामध्ये स्थान दिलं. तू ते आराधी ना आईके होती पुसा बोलावीत कौतुके तिये वैकुंठी तुआ गणिके सुरवाडू केला ऐसी पाहुनी वायाणी मिसे आपण पे देवो लागसी वाणी वसे तो तू का अनारिसे मज लागी करिसे हा गा दुभतयाचे नि पवाडे जे जगाचे फेडी साकडे ती एक कामधेनूचे पाडे काय भुकेले ठाती. अर्जुनाचं हे जे सगळं स्तुती चरित्र गान आहे तर ते विश्वरूप दाखवावं म्हणून आहे. आपला प्रस्तुत विषय तो नाही. अर्जुनाने कशा पद्धतीने भगवंताचं कीर्तन केलं हे आपण पाहत होतो. 10व्या अध्यायामध्ये सुरुवातीच्या नमनाच्या अशा ओव्यांच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी अशाच प्रकारे भगवंतांचं चरित्र थोडक्यात गायलेलं आहे. मागा दूध दे म्हणितलियासाठी आघविया क्षीराब्धीची करुणी वाटी उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली जैसी ना तरी वैकुंठ पीठ नायके रुसला ध्रुव कवतिके बुझाविला देऊनी भातुके ध्रुवपदाचे. व्याघ्रपाद नावाच्या ऋषींचा, वसिष्ठ कुळातील व्याघ्रपाद नावाच्या ऋषींचा उपमन्यू आणि धौम्य असे दोन त्या ऋषींचे मुलगे. जन्मजात दारिद्र्य असल्यामुळं उपमन्यूची आई उपमन्यूला पाण्यामध्ये पीठ कालवून दूध म्हणून प्यायला देत असे. आणि जोपर्यंत त्याला कल्पना नव्हती दूध काय आहे तोपर्यंत उपमन्यू मोठ्या आवडीने दूध म्हणून ते पीत असे. पण एकदा उपमन्यूनी दुधाची चव पाहिली कुठेतरी आणि आपल्याला देखील खरं दूध हवं असा आईकडं हट्ट धरला. आईने त्याला नाना परीने समजावून सांगितलं की ते खरं दूध आहे ते आपल्या गरिबांकरता खूप कठीण गोष्ट आहे, आपल्याला ते अवघड आहे. हे जे मी दूध देते ते दूधच तू पी. तरी देखील छोट्या उपमन्यूची समजूत पटेना. तेव्हा नाईलाजानी दुःखानी आणि नैराश्यानी आई उपमन्यूला असं म्हणाली की असं दूध पिण्यासाठी पूर्व पुण्य लागतं. उपमन्यूच्या आईच्या तोंडून जे उद्गार निघाले ते तसे खरेच आहेत. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. काहीतरी पुण्याखेरीज अन्न मान धन प्राप्त होत नाही.
आपल्या आपल्या पूर्व पुण्यानुसार आपल्याला एखाद्या घरामध्ये जन्म मिळतो असं कर्मविपाक सिद्धांत मानतो. त्यामुळं दैवामुळं अथवा पूर्व पुण्यामुळं गडगंज संपत्तीमध्ये कोणी जन्माला येताना दिसतात, तर कुणी विपन्न अवस्थेमध्ये जन्माला येताना दिसतात. हे पूर्व पुण्य जीवाच्या पूर्व पुण्याशी जसं संबंधित आहे तसं कर्मविपाक सिद्धांत असं म्हणतो की त्या कुटुंबाच्याही पूर्व पुण्याशी म्हणजे कर्तबगारीशी याचा संबंध आहे. जर त्या कुटुंबातले आधीचे पुरुष आणि पिढ्या जर उद्यमशील असतील आणि त्यांनी भरभराट संपादन केली असेल तरच त्या कुळात पुढे जन्माला येणारी जी मंडळी असतात त्यांना त्या संपत्तीचा पूर्व पुण्यामुळे लाभ होतो. हे पूर्व पुण्य आधीच्या मंडळींनी केलेले कष्टच असतात एक प्रकारे, आणि त्यामुळे त्या कुळात जन्माला येणाऱ्या मंडळींना त्याचा लाभ होत असतो. जसं कुणी कर्ज घेऊन जन्माला येतात आणि कधीच त्यांची बरकत होत नाही, ही आधीच्या पिढीची कर्तबगारी असते. त्यामुळे यांचं जीवन देखील तशाच प्रकारे कर्जाच्या खाईमध्ये निघून जातं. तसं पूर्व पुण्यानेच चांगल्या घरामध्ये जन्म होतो असं कर्मविपाक सिद्धांत मानतो. उपमन्यूची आई असं म्हणाली की त्याला पूर्व पुण्य लागतं दूध मिळण्यासाठी देखील. तेव्हा आपण पूर्व पुण्य नाही तर आत्ता तरी पुण्य संपादन करू. अशा इच्छेने प्रेरित होऊन उपमन्यूनी भगवान शंकरांची आराधना केली. त्यांनी केलेल्या दीर्घ तपाकरता प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी उपमन्यूला क्षीरसागर बहाल केला. मागा दूध दे म्हणितलियासाठी आघविया क्षीराब्धीची करुणी वाटी. एक वाटीभर दूध मिळावं एवढीच उपमन्यूची इच्छा होती. तर भगवंतांनी सर्व क्षीरसागर उपमन्यूला देऊन टाकला. ना तरी वैकुंठ पीठ नायके रुसला ध्रुव कवतिके बुझाविला देऊनी भातुके ध्रुवपदाचे. आत्ताच आपण ध्रुवाच्या बद्दल बोललो. 10व्या अध्यायामध्ये अजून एका ठिकाणी अर्जुनाने भगवंतांची अशी स्तुती केलेली आहे. ती स्तुती आपण पुढच्या वेळेला बघू. आपण हे एकदम पुराणामध्ये कसे काय शिरलो, तत्व विचार पाहत असताना मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, अशा रीतीने तत्वाच्या अंगाने स्तुती पाहिल्यानंतर एकदम चरित्राच्या अंगाने स्तुती कशी आपण पाहिली, हा मनुष्य स्वभाव आहे. या सर्व अंगाने स्तुती होऊ शकते. या सर्व अंगाने केलेली स्तुती आपल्याला अत्यंत प्रिय असते. ऐकायला देखील आपल्याला आवडते भगवंतांची केलेली स्तुती. पुराणांमध्ये जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याची कल्पना या गोष्टी नुसत्या ऐकल्या तरी येते. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथोनी चराचर हरिसी भजे, हे तर शेवटचं रूप झालं. पण मानवी रूपामध्ये देखील, मानवी भावभावनांमध्ये देखील भगवंतत्व जेव्हा असतं तेव्हा त्याला विशेष किंमत असते. त्या चरित्रामध्ये देखील विलक्षण गोडवा निर्माण होतो. तो आपण या अंगाने पाहतो आहोत. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं
यत्किंच जगत्याञ्जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा हृदः कस्य स्विद्धम्। ॐ शान्ति शान्ति शान्ति।